हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की माझ्या इंस्टाग्रामला 1000 लोक जोडली गेलेले आहेत. आणि तसंच मागच्या वर्षी 6 फेब्रुवारी 2025ला मी माझं इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं होतं. आणि आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्याचसोबत 1000 फॉलोअर्सही झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, एवढ्या पूर्ण वर्षात मी कन्सिस्टंट होते नव्हते मला नाही माहिती, कारण की रोज रोज व्हिडिओ टाकणं मला जमत नव्हतं. मला जसं जमतंय तसं मी व्हिडिओज टाकत गेले, जसं जमतंय एडिट करत गेले. सईचे विचारच नाव का असावं, तर मला असं वाटलं की विचार मांडावेत का. डेच सुरू होत होते आणि मग मी विचार केला की त्याच्यावरच आपलं काहीतरी बोलूया, कारण मला बोलायची सवय खूप आहे. मी कोणत्याही गोष्टीवर बोलू शकते असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी ती सुरुवात केली होती. आणि मला माहिती नव्हतं की सुरुवात इथंपर्यंत मला घेऊन येईल म्हणून. आणि त्याचसोबत मी माझं यूट्यूब पण चालू केलं. यूट्यूब तर मी 3 वर्ष आधीच चालू केलं होतं, पण त्याच्यावर मी कन्सिस्टंट नव्हते. मी अधूनमधून व्हिडिओज टाकत होते यूट्यूबवर. आणि आत्ता 1000 फॉलोअर्ससोबत मला खूप छान वाटतं. माझं इंस्टाग्रामचं पेज जे आहे ना, ते असंच ग्रो नाही झालेलं. ते पूर्ण 1 वर्ष घेतलं 1000 फॉलोअर्स होण्यासाठी. आणि खरं तर काय झालं माहिती आहे का, मी घरात असंच बोलत होते की माझे 1000 फॉलोअर्स ते आता तसेच राहतील का नाही मला नाही माहीत, तो पुढचा प्रश्न आहे. किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतील का ते बघूयाच आपण. आणि काल काय झालं माहिती आहे का, मी माझ्या बहिणीला बोलले की गुड्डी माझे 1000 फॉलोअर्स झालेत. आणि आमच्या सायराजला पण सांगितलं. आणि ते म्हणले केक आणायचा का. मग कमी आहेत फॉलोअर्स, पण एक आनंद असतो ना, 1000 का होईना झालेत बाबा. तर मग मी म्हटलं केक कशाला, माझे काही एवढे फॉलोअर्स का, असं तर कोणाचे पण होतात असं बोलले. पण त्यावर माझी बहीण असं म्हणाली की दीदी तू त्यांना खरं तर आवडतं नाही आवडत मला नाही माहिती, त्या दोघांना पण, माझ्या बहीण भावांना मी व्हिडिओज बनवते, कुणाला आवडतं हे पण मला नाही माहिती, मला स्वतःला आवडतं म्हणून मी चालू केलं होतं. पण तरी तिचं असं म्हणणं होतं की प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकून एडिट करून मिळत नसताना, मला नाही माहिती एवढं स्ट्रगल स्टोरी आहे का ती. तिचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुला वेळ मिळाला तेव्हा तू व्हिडिओज बनवले, असंच तुझे 1000 फॉलोअर्स झालेले नाही आहेत. मेहनत आहे त्यामागची. आणि एकाच कोणत्या तर व्हिडिओमध्ये व्हायरल गेले आणि झालेत तुझे 1000 फॉलोअर्स, असं झालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं होतं की केक कापला पाहिजे. पण मी तरीही नको म्हटले. पण तेव्हा बाबा मी विचार केला की खरंच यार, 1 वर्ष मी कन्सिस्टंटली कोणती तरी एक गोष्ट करते, म्हणजे अधूनमधून गॅप पडतोय. आनंद होतोय 1000 फॉलोअर्स झालेत. आणि याच्या पुढे पण मी प्रयत्न करेन की अजून काहीतरी, म्हणजे खरं तर मला सुचत नाही आहे कशावर बोलावं काय करावं, म्हणून असं रेग्युलर व्हिडिओज येत नाहीत. पण जसं जमतंय, जसं वेळ मिळतो मी ट्राय करते. आणि आता यूट्यूब पण चालू केलं आहे. ते व्हिडिओ एडिट करायचं जे करतात त्यांना माहिती असेल किती डेंजर काम आहे, पण तरीही मी करते आहे. असंच तुम्ही सोबत राहा आणि खूप प्रेम द्या. यूट्यूबलाही माझे फॉलोवर्स असेच 1000 नाही मिलियनमध्ये जातील असं आपण गृहीत का धरायचं, होतीलच. माझी मेहनत असेल आणि तुमची साथ असेल तर नक्कीच होईल. माझं चॅनल पण ग्रो होईल आणि माझं इंस्टाग्रामचं पेज पण ग्रो होईल. मला नवीन आयडियाज द्या की मी कशावर व्हिडिओ बनवायला पाहिजेत, तर मी करेन ते. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असंच माझ्यावर प्रेम करत राहा. व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब बाय. आणि माझं इंस्टाग्रामला पण फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही. थँक्स फॉर वॉचिंग.